कुठल्याही गाण्याच्या कार्यक्रमात गेल्यानंतर कधी कधी असं होतं की गायकाला जी गाणी गायची इच्छा असते त्याच्यापेक्षा खूप वेगळी गाणी गायला लागतात. तर ही गोष्ट थोडीशी खुपते की समजा आता एखादं क्लासिकल बेस्ड गाणं मदन मोहन किंवा बाबूजींची किंवा अभिषेकी बुवांची गाणी गायची इच्छा असते. माझी अशी खरं तर खूप इच्छा आहे की लोकांना क्लासिकलची आवड परत लागावी. जेव्हा मी सारेगमप मध्ये होतो तेव्हा माझा पोवाडा झालेला. त्यावेळेला दसरा मेळाव्यामध्ये मला बाळासाहेब ठाकरेंनी बोलवलेलं. त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला आणि मग तिथं मी पोवाडा गायला. त्याच्यानंतर मग सगळीकडे टोल नाका, मला एक पण टोल घेत नाही टोल नाका. आता आमच्या हातात काय आहे तर बाबा जे स्टार उद्या होणार आहेत त्यांना त्रास बोलून टाकूया. असेच 2 स्टार जे उद्याचे मेगा स्टार होणार आहेत. गायक आहेत, अभिनेते आहेत. कॉम्पिटिशन जिंकलेली आहे. कोण? अर्थात आमचा छोटा तुकाराम आणि आमची लाडकी शिरोडकर, पद्मनाभ गायकवाड आणि केतकी माटेगावकर. पद्मनाभ, मी तुला अशासाठी आणलेलं आहे इकडे की लोकांना हे दाखवायला की एवढ्या लहान मुलांना शक्यतो काही खूपच नसतं, पण ज्या गोष्टी त्यांना खूपतात त्याबद्दल विचार करायला हवा की नको? हो. मग सांग बघू तुला काय खूपतं. मला खूपतं की तू माझ्याला जज नव्हता सारे. क्या बात आहे. पण मी तुला हेरला का नाही? हो. बरोबर हेरला का नाही? कसं तुकाराम कसा घडला सांग बघू लोकांना. हो मी सांगतो. मी माझ्या घरात मी व्हॉलीबॉल खेळत होतो माझ्या मित्रांबरोबर आणि तेवढ्यात अवधूत दादाचा माझ्या बाबांना फोन आला आणि अवधूत दादा बाबांना म्हणाला की तुम्हाला लवकरात लवकर आजीवासनला यायचे, मी एक पिक्चर करतोय त्यासाठी पद्मनाभला गाणं गायचं. तर सगळी तयारी झाली. आम्ही मुंबईला आलो आजीवासनला आणि आजीवासनला येऊन रेकॉर्डिंग वगैरे झालं, सगळं झालं. मग अवधूत दादांनी डिरेक्टर चंद्रकांत कुलकर्णींना सांगितलं की पद्मनाभला तुकाराम म्हणून घ्या. असा तुकाराम घडला. बरोबर. कारण का माहितीये का की तुझ्यामध्ये ना मला ज्यावेळेला मी जज जरी नव्हतो तरी मी सारेगमा नेहमी बघायचो आणि मी बघता बघता मला काय दिसलं एक दिवस, अरे काय सांगू येते की असा मी टीव्ही लावला आणि मला वाटलं अरे हा कोण आहे, हा स्टार आहे. आणि तो होता पद्मनाभ. मग तुकाराम करताना काय मजा आली सांग? तुकाराम करताना एक गंमत अशी झाली की मला अशी म्हणजे सगळी झोपलेली असतात रात्रीची, बाबा वारीक करून थकून आलेले असतात आणि मला बाबांना विचारायचं असतं की तुम्हाला खरंच विठ्ठल भेटला का. त्यासाठी म्हणून मी झोपेतनं उठतो आणि वात वर करायसाठी तो टेक मला 5-6 वेळा केला टेक आणि तो टेक मला येतच नव्हता. मग चंदूदादा रागावले, एकदम जोरात रागावले चंदूदादा. आणि आता काय, आणि परत मग काय झालं, मग परत चंदूदादांनी म्हणले असं करायचं नसतं बाळा, असं करायचं, अशी वात अशी करायची. वर त्यांनी स्वतः करून अशी दाखवली. मग परत नंतर 2-3 टेक झाल्यावर परत मला ते नीट जमलं आणि परत पुढचे टेक पण छान जमले. चांगले झाले. हो. व्हेरी गुड. केतकी माटेगाव. तू मला सांग आता सेलिब्रिटी झाल्यानंतर कसं काय वाटतं? सगळं जग कसं बदललंय? खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. लोकांमध्ये गेल्यावर असं कुठे बाहेर गेल्यानंतर लोक असं आधी बघतात. कारण मी जनरली आता मी शिरोडकर म्हणून माझा जो गेटअप होता किंवा जो लुक होता किंवा काकस्पर्शमधला उमाचा जो होता त्याच्यात नऊवारच नेसली होती. दोन्ही याच्यामध्ये म्हणजे 1965 किंवा 1930 ह्या काळातली मी दोन्ही कॅरेक्टर्स केली. पण मी बाहेर जाताना स्कर्ट टॉप किंवा पॅन्ट शर्ट घालून जाते तर ही नक्की केतकीच आहे का असं आधी बघतात आणि मग मागे बघतात, मग वेणी आहे का, हा तीच आहे असं होतं. आणि मग अच्छा तू अशी पण आहेस का, म्हणजे मला असं विचारतं. म्हणलं अशी म्हणजे कशी? म्हणजे आम्ही इमॅजिन केलं होतं की तू तशीच फ्रॉक मध्ये असतेस किंवा एक वेळी इथे मध्ये कपाळाच्या मध्ये कुंकू. म्हणलं नाही मी अशी पण असते. म्हणजे एक गंमत सांगते मी की मी इचलकरंजीला कार्यक्रम केला आणि कुठे अजून एका ठिकाणी केला कार्यक्रम मुंबईमध्ये. तर तिथे जे आले लोक सह्या मागायला, एकाने तर एक आयपॅड आणलं होतं, त्याच्यावरती माझा फोटो होता आणि त्याच्यावर माझी सही घेतली. वाव. इतकं मस्त वाटत होतं. म्हणजे इतकं लोक भरभरून प्रेम करतात. छान वाटतंय, मस्त वाटतंय खूप. हो ना. पद्मनाभ,
तू शाळेत जातोस तर तुला असं मित्र सगळे असे सेलिब्रिटी म्हणून बाजूला फिरतात का, असं त्यांना ओके आहे? फिरत होते, त्यांना सांगितलं मी की मला असं काही आवडत नाही. म्हणजे काय करायचे ते, म्हणजे असं मी आलो, समजा मी पहिल्या दिवशी शाळेत आलेलो सारेगमप झाल्यावर परवा मी आलेलो आणि सगळी पद्मनाभ बे सगळी गाणी म्हणायला तुका असं सगळी गाणी म्हणायला लागली. आणि ते तेव्हाच हे गेलेलो मी. सारेगमप झाल्यानंतर थोड्या वेळ मी शाळेत गेलो नव्हतो. परत तुकाराम झाल्यावर मी शाळेत गेलो आणि मी शाळेत आलो आणि सगळी गाणी म्हणायला तुका सगळं गाणं म्हणायला लागली. मला फार छान वाटलं आणि सगळी असं करायला लागली, पद्मनाभ माझ्या जागेवर आहे ना, माझ्या जागेवर. मग परत आणि मला मोठं हे करायला लागली की माझ्या स्टार आला, असं करायला एकदम कोण सलमान खान आला, शाहरुख खान आला आणि एकदम असं त्यांना वाटायला लागलं. हो, असं करायला लागली. मग परत मी त्यांना सांगितलं की मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे, मुलगा आहे, असं माझ्या बरोबर तुम्ही हे करा. टोल नाक्यावरती तुला अडवल्यावर तू काहीतरी सॉलिड उत्तर द्यायचं म्हणे? नाही, जेव्हा मी सारेगमप मध्ये होतो तेव्हा माझा पोवाडा झालेला. त्यावेळेला दसरा मेळाव्यामध्ये मला बाळासाहेब ठाकरेंनी बोलवलेलं. त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला आणि मग तिथं मी पोवाडा गायला. त्याच्यानंतर मग सगळीकडे टोल नाक्यावर मला एक पण टोल घेत नाही. टोल नाक्यावर काय सांगतोस? स्वतःहून घेतच नाही? अरे वा वा वा. हे तुला लिटिल चॅम्प्स म्हणलेलं खूपतं का ग? काय सांगू मी आता लिटिल चॅम्प्स मध्ये होते त्यामुळे लिटिल चॅम्प म्हणलेलं आवडतं सुद्धा, पण मी आता थोडी मोठी झाली आहे त्यामुळे. ते लिटिल चॅम्प्स मधली केतकी हे जे काही बिरुद चिकटलेलं आहे ते तुला काय? असं काही नाही. आता मला शिरोडकर पण म्हणतात, उमा पण म्हणतात, काही चालेल मला. बट दॅट इज द सक्सेस, यु नो व्हॉट, की ज्यावेळेला तुम्हाला लोक ह्या म्हणजे मला सुद्धा पहिल्यांदा ऐका दाजीबाचा कंपोजर म्हणून ओळखायचंय, मग मेरी मधुबाला, मग जय जय महाराष्ट्र, आणि मग सारेगमप, जज, मग आणि आता खुपते तिथे गुप्ते. तर त्यामुळे त्याच्यात आपण याचाच अर्थ असतं की आपली ओळख बदलत जातीये, म्हणजे आपण पुढे चाललोय. नक्कीच, नाही का? पण मग हे खुपत नाही तर डायरेक्ट प्रश्नावर येतो की आता तुला खुपणाऱ्या गोष्टी कुठल्या? मला खुपणारी गोष्ट अशी आहे की आता मी अभिनेत्री म्हणून सुद्धा लोकांना माहिती आहे. एक नाही म्हणलं तरी लोक, आपण जरी समजत नसलो तरी लोक समजतात सेलिब्रिटी. थोडासा ह्याच्यात कुठेतरी कलाकार दबला जातो असं मला वाटतं. कारण कुठल्याही गाण्याच्या कार्यक्रमात गेल्यानंतर एक आजकाल जी गाणी लोकांना अपेक्षित असतात ती खूप वेगळी असतात. आणि कधी कधी असं होतं की गायकाला जी गाणी गायची इच्छा असते त्याच्यापेक्षा खूप वेगळी गाणी गायला लागतात. तर ही गोष्ट थोडीशी खुपते की समजा आता एखादं क्लासिकल बेस्ड गाणं मदन मोहन किंवा बाबूजींची किंवा अभिषेकी बुवांची गाणी गायची इच्छा असते. माझी अशी खरं तर खूप इच्छा आहे की लोकांना क्लासिकलची आवड परत लागावी आणि ते लोकांनी ऐकावं, ते सुद्धा तितक्याच प्रमाणात ऐकावं, ही माझी खूप इच्छा आहे. बरं, FB वरती तू सॉलिड पॉप्युलर आहेस, तुला माहिती आहे का? फेसबुक म्हणजे केतकी माटेगावकर म्हणजे आपण नाव टाकलं ना की एकतर खोट्या केतकी माटेगावकर अशा 25 निघतात. ओके, आणि मध्येच दुसरं कुठल्या तरी नावाने सुद्धा स्वतः नाव वेगळं आणि तुझे फोटो असे असतात. आणि याचं कारण असं आहे की त्याच्यावर येणारे जे पोस्ट आहेत वॉल पोस्टवरती दुसऱ्यांच्या सुद्धा, की वाव यू आर ऑल्सो बिग फॅन ऑफ केतकी, हो मी पण तिचा खूप मोठा फॅन आहे, माझं तर स्वप्नच आहे की मला केतकी सारखीच सालस सुंदर अशी मुलगी पाहिजे लग्न करायला वगैरे, असं बरंच असे पोस्ट असतात, माहितीये तुला? मग हाऊ डू यू डील विथ इट? लाईक तुला कसं वाटतं? मस्त वाटतं, पण एक गोष्ट मला थोडंसं असं होतं की काही जण खूप वेगवेगळ्या कॉमेंट्स पण टाकतात, तर ती एक गोष्ट थोडीशी खुपते की डिसेंट कमेंट्स असायला हवे. डिसेंट कमेंट्स कधी कधी नसतात, ती खुपते. पण लोकांचं प्रेम मी बघते. बर, काकस्पर्श सिनेमा करतानाचा अनुभव कसा होता? खूप मस्त होता, खूप वेगळा होता. आणि काकस्पर्श मधला उमाचा कॅरेक्टर, तो जो रोल होता तो मला खूप चॅलेंजिंग होता माझ्यासाठी. शाळामधलं जे कॅरेक्टर होतं ते मला माहिती होतं. मी आईला विचारलं, आई म्हणायची की आम्ही अशा होतो, केसात फुल वगैरे. पण काकस्पर्श मधल्या उमाचं जे कॅरेक्टर आहे 1930च्या काळातल्या बायका बघायला मिळत नाही. पणजीलाच विचारलं तर एखाद वेळेस ती सांगेल. पण मी मग तेव्हा सुवासिनी चित्रपट बघितला, त्याच्यामध्ये बॉडी लँग्वेज कशी असायची त्याकडे. आत्ताच्या आम्ही ज्या मुली आहोत त्या खूप बोल्ड आणि बिंदास अशा, त्यांचं हसणं, लाजणं, रडणं सगळंच एक त्याला मर्यादा असायची. करून दाखव ना आत्ताची, तू कशी हसतेस? आता मी अशी बोलते तशी, आणि मी आता मी अशी बोलते
हा फरक असतो. त्यामुळे तोंडावर पदर ठेवून हसायचं किंवा तसंच रडायचं, हा फरक खूप जाणवतो. पण शाळामध्ये तर छान ठीक आहे, पण काकस्पर्शमध्ये मग त्या पांढऱ्या साड्या घालायच्या आणि मग तो एक सीन ज्याच्यामध्ये पूर्ण टक्कल करायला म्हणजे ते तसं दाखवलं गेलं. तू तो विग लावला असेल किंवा ते हे झालं, पण मग मुलीचं स्वप्न असतं की मला खूप छान छान ग्लॅमरस ड्रेसेस घालायला मिळावेत आणि असं मी अजून माझ्या हेअरस्टाईल्स 15 प्रकारच्या करून दाखवल्या गेल्या. असं असताना एकदम टक्कल केलेले वगैरे केतकी दिसणार हे ज्याला कळलं त्याला खूप खुपलं का, ते राग आला का? खूप त्रास झालेला. एक गंमत सांगते की एकतर काकस्पर्श शाळा दोन्ही चित्रपटांमध्ये मेकअप नाहीये आणि मला मेकअप प्रचंड आवडतो प्रचंड. आणि पहिल्या दिवशी म्हणजे बेस थोडासा केला आणि काय केलंय हे सगळं काढून टाकायचं, काही नाही, म्हणजे पूर्ण ते काढायला लावला होता मेकअप. आईला जेव्हा म्हणजे मला जेव्हा सांगितलं महेश सरांनी की असा असा आहे, ड्रीम आहे की तुला असं स्वप्न पडतं की आपले केस आपले कापलेले आहेत, तर मी तेव्हा खूप हे घाबरलेले आणि म्हणलं सर तुम्ही प्लीज समजून घ्या ना, म्हणजे मी आय एम 17 आणि मला खूप छान दिसायची इच्छा आहे, म्हणजे पडद्यावर लोकांनी असं छान छान बघावं माझी अशी इच्छा आहे. आणि नाही मी खूप हट्ट केला महेश सर. ते म्हणले तुझ्या आईला फोन दे जरा. मग आईला ते म्हणाले की तिला माझ्याकडनं फक्त एक सांग की अमिताभ बच्चन आत्ता पण सुपरस्टार आहे, सगळेजण फॅन आहेत त्याचे, किंवा तोच अमिताभ बच्चन मध्ये कसा दिसलाय, पण त्याच्यावरनं म्हणजे त्यांनी काही त्याला फरक पडला नाही. सो हे तिलाच विचारा माझ्याकडनं की तुला फक्त छान छान दिसून अभिनेत्री व्हायचंय का खरंच उत्तम अभिनय करून अभिनेत्री व्हायचंय, चांगली अभिनेत्री व्हायचंय. आणि ही गोष्ट आयुष्यभर म्हणजे मला लक्षात राहील अशी होती आणि मला ते पटलं. मग मी तो सीन तसा दिला. पद्मनाभ, तुला काय खुपतं? तुकाराम मध्ये एकच फक्त हे झालं, खुपलं की कॅरेक्टर जास्त झाले तुकाराम. कॅरेक्टर जास्त झाले म्हणजे काय झालं? म्हणजे तुकारामची बायको आणि दुसरी बायको आणि तुकारामची मुलं एवढी असती तरी चांगलं झालं असतं. इथं कसं तुकारामाचा भाऊ, तुकारामांची बायको, तुकारामांचे 2 भाऊ, त्यांची परत एक बायको, भरपूर त्याचे रोल झाले. त्यामुळं हो बरोबर आहे. तुझ्यामध्ये एका स्टार होण्याची पूर्ण लक्षण आहेत. यू आर ऑन द राईट ट्रॅक. की प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं, आणि गंमत सांगतो मजा बाजूला, प्रत्येक कलाकारांनी हावरट असलंच पाहिजे की एक असा चित्रपट निघावा ज्याच्यामध्ये 100 कॅरेक्टर असावीत आणि ती 100च्या 100 मीच प्ले करावीत, असं वाटणारा खरा कलाकार असतो, कळलं ना? त्यामुळे त्यात काही चुकत नाहीये तुझं. आता आपण दोघांच्या म्हणजे लोकांच्या तक्रारी असतात ना पुढच्या सेगमेंटमध्ये, त्याकडे आपण येणार आहोत आणि आम्हाला काय काय खुपतं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सारेगामाच्या वेळेला तुझ्याबरोबर जी मुलं होती ती, त्याचबरोबर तुझे जजेस होते ते, आणि जे तुझ्याबरोबर टीचर्स म्हणून वर्षाताई वगैरे जे लोक होते ते, ह्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तू सारेगामाच्या वेळेला खूप दंगा करायचास आणि खूप रागीट पण होतास, अशी तुझ्याबद्दल तक्रार आहे. तर काय वाटतं? तर काय नाही, रागीट म्हणून केलं म्हणून सांगतो की आम्ही हिरामणी हॉटेलवर असं राहत होतो, तर आम्ही बॉल न खेळत होतो, मी आणि शरीर बॉल न खेळत होतो, तर शरीरनं चुकून मी गणपतीला बॉल मारला आणि गणपती खाली पडला आणि खाली पडला गणपती, म्हणून मी तिचे केस ओढले, तिला मारलं मी. हो, केस सोडून मारलंस तिला? हो, आणि तो बॉल पण फाडला. बॉल पण फाडलास? बाप रे. अरे पण ते चुकून झालं होतं ना का काय? नाही, राग आला खरं. मग एवढे तर गणपती बाप्पा पण स्वतः रागावले नसतील? नाही, खरं पडला ना खाली बॉल लागून, मग म्हणून राग आला. मग नंतर राग शांत झाल्यावर सॉरी विरी म्हटलास का तिला का नाही? नाही, तीच पुढच्या एपिसोडने तिनं मला सॉरी म्हणलं आणि नवीन गणपती दिला आणि दुसरा गणपती आणून दिला. अच्छा, नंतर गणपती आणून दिला. तुझा गणपती होता तो? हो. अच्छा, मग तुझा गणपती पडला म्हणून राग आला का गणपती पडला म्हणून राग आला? गणपती बाप्पा पडले. तिचेच जरी असते तरी सुद्धा पडला तरी राग आला? हो. बरं. नाही, मग बरोबर आहे तुझं बाबा, बरोबर आहे. पद्मनाभ, हा बरोबर आहे. आणि तू सारेगममध्ये जिंकला नाहीस, या गोष्टीमुळे खूप लोकांना खुपलं, ते तुझ्या मित्रांना खुपलं. त्यांना तू काय सांगशील? त्यांना मी हेच सांगेन की मी फायनल 5 पर्यंत पोहोचलो, ह्याचा अर्थ मी जिंकलेलोच आहे. करेक्ट. आणि जिंकणार ना असं काही नसतं, की आपण गाणं सादर करतोय हेच आपल्यासाठी मोठं असतं. बरोबर आहे. खूप छान. तुला मोठेपणी कोणासारखं गायक व्हावं असं वाटतं, सांग?
कोणत्या गायकासारखं गाव भीमसेन जोशी. भीमसेन जोशी. वा 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 वा. पंडितजी, मग त्यांचे अभंग वगैरे? माझ्या गुरुजी सुरेशजी वाडकर. हा, सुरेशजींसारखं. केतकी, शाळामधल्या शिरोडकरनी त्या मुलाला वेड लावलं आणि नंतर मात्र त्याला न भेटताच निघून गेली. ही गोष्ट त्याला विचारायला फार लागली. खरं तसं बघितलं तर प्रत्येकाच्या मनात एक शिरोडकर असते, प्रत्येकाची एक शिरोडकर असते आणि ती सोडून गेली, त्याच्यातच त्या फिल्मची मजा आहे असं मला वाटतं. पण प्रत्येकाच्या मनात एक शिरोडकर असते हे तू जे काय म्हटलीस, तर तुला असा मनात शिरोडकर घेऊन एखादा भेटला का? तू अगं माटेगावकर, तूच माझी शिरोडकर, असं तुला कोणी सांगितलं का? नाही, असं काही नाही, असं कोणी नाही. म्हणजे तू असं कसं, तू म्हणतेस की तुला एवढी ती कादंबरी कळली, तो चित्रपट करण्याआधी जर का तू जर का काकस्पर्श सारखा चित्रपट करायच्या आधी तू त्याची अशी तयारी करतेस, तर शाळा चित्रपट करायच्या आधी तू तशी तयारी केली होतीस का? नाही, तयारी वगैरे केली नव्हती. पण आमचं ग्रुमिंग सेशन झालं होतं तेव्हा ते जे होतं एकमेकांकडे बघून लुक्स देणं, ते पहिल्यांदा खूप आर्टिफिशियल वाटत होतं. पण सुजयदादांनी मला सांगितलं की तू शाळेत कशी होतीस ते इमॅजिन कर, ती केतकी हो, आणि मग तू तसं जर केलंस तर तुला जास्ती सोपं जाईल. मग तसं केलं. अच्छा, मग शाळेत असताना दिले होतेस लुक? नाही, लुक्स नव्हते दिले, म्हणजे तो इनोसन्स, ते लहानपण. अच्छा, असं म्हणायचं. ते आणावं लागलं प्रयत्नपूर्वक थोडस आणि त्यातून 1965. हो, ते अवघडच आहे. नाही थोडस म्हणजे आता इश्श, अय्या, जावाना तिकडं वगैरे असे काही शब्द आपल्याकडे उरलेलेच नाहीत ना, म्हणजे आपल्या कादंबऱ्यांमध्ये, आपल्या डिक्शनरीमध्ये. सॉरी, म्हणजे आताच्या काळाच्या आम्ही ज्या मुली आहोत त्या एवढ्या बोल्ड आहोत, इतक्या मुली एकमेकांचे बिंदास बोलतात. पण तेव्हा असं नव्हतं. म्हणजे माझा काका मला सांगतो की बापरे, माझी सख्खी मामे बहीण माझ्या वर्गात होती तरी मी तिला सांगायचं काय बोलायचं ते घरी बोलायचं, इथे काही शाळेत वगैरे बोलायचं नाही माझ्याशी, इतकं होतं म्हणजे ते. त्यामुळे ते मी आईला वगैरे विचारलं की तुम्ही कशा होत्या तेव्हा, मग तसं केलं. मग आत्ताच्या मुली नक्की लाजतात कशा? म्हणजे आम्ही समजावं कसं की मला जर का आत्ताच्या काळातली प्रेमकथा बनवायची असेल तर आत्ताच्या मुली कशी लाजते? आता आधीच्या मुली कशा म्हणजे लाजतात, नाही असं नाही, सगळ्या मुली लाजतात. पण माझा असा समज आहे की आधीच्या मुली कशा अशा पटकन डोळे खाली, आणि कोणी जर असं म्हणलं एखाद्या मुलीला की अगं मला तू आवडतेस, कपरे यार, काय यार, प्लीज यार, तू, अशा पद्धतीने लाजतात आताच्या. अच्छा, गपरे प्लीज यार. ओके काय झालं पाहिजे, दोन्ही अभिनयाचं प्रत्यक्षिक तिने दाखवलेलं आहे. तू सॉलिड हिरो झालास. म्हणून एखाद्या तुझ्या मित्राच्या आई वडिलांनी जर का असं ठरवलं की आमचा पण मुलगा हिरो झाला पाहिजे, जा रे उद्यापासून तू पण सकाळी 5 वाजता बसून गायला बसायचं, चल इकडे सारेगमाचं ऑडिशन आहे, जायलाच पाहिजे, गायलाच पाहिजे. आई मला नाही, पण मला गाण्यात इंटरेस्ट नाही, मला क्रिकेट खेळायचंय. नाही, तू गायलाच पाहिजेस, पिक्चरमध्ये उभा राहा, काम कर, ऍक्टिंग कर. असं जर का तुझ्या एखाद्या मित्राला कोणी करत असेल तर त्याच्या आई वडिलांना तू काय सांगशील? आई वडिलांना हेच सांगेन की पहिले त्या मुलाच्या मनात असायला पाहिजे की आपल्याला हे करायचंय का नाही करायचं, आणि त्याला काही आग्रह करायचा नाही, त्याला काय करायचंय ते त्याला करू दे. आई बाबांनी पण मला असंच केलं, तुला जे करायचंय ते कर. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. कुणापासून सुरुवात करूया? 5, 6, 7, 8, 9, 10 कचूया का आपण? कचतात कसं, मला तुला माहिती आहे तुमच्या गावाकडे कचतात काय? कसं कचतात? 10, 20, 30, 40 न कचतात, परत असं करून कचतात. हा, चालते की मग जास्ती की असं खेळूया. चल, जास्तीची मेजॉरिटी, कमीची मेजॉरिटी ही सुटली आहे तुझ्यावर राज्य. अच्छा, तर पद्मनाभवरती राज्य आलेलं आहे रॅपिड फायरचं. आणि आवडता परीक्षक अवधूत दादा. आयशा, बस पर्यायत नाही त्याचं काय, पर्याय मी देणार, 2 मधलं देखील निवडायचं असतं. आवडता परीक्षक राहुल देशपांडे का स्वप्नील बांदोडकर? स्वप्नील बांदोडकर. आवडती गायिका मुग्धा वैशंपायन की केतकी माटेगावकर? केतकी माटेगावकर. का बाजूला बसले म्हणून? नाही, खरं सांग. खरंच आवडती. थँक्यू सो मच. मी कधी कधी खोटं बोलतो, म्हणजे मी कधी कधी खोटं बोलतो, हो की नाही? हो. हो हो. आई आणि बाबा पैकी कोण जास्त लाड करतो? बाबा. आयशा, काय जास्त आवडतं, शाळा का घर?
घर. आणि आता केतकी माटेगावकर, कोणती भूमिका आवडते? काकस्पर्श का शाळा? काकस्पर्श. आवडता जज अवधूत गुप्ते की देवकी पंडित? ओ माय गॉड. देवकी पंडित. शाबास, देवकी ताई जिंकलात. आवडता दिग्दर्शक महेश मांजरेकर का सुजय डहाके? महेश मांजरेकर. सारेगमपचा आवडता गायक पद्मनाभ का रोहित राऊत? पद्मनाभ. कोण जास्त आवडतं, आई की बाबा? बाबा. तुम्ही दोघांनी खूप छान 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 प्रश्नांची उत्तर दिली. आणि शेवटचा राऊंड, ज्या राऊंडमध्ये मी हा फोन तुमच्या हातात देणार, तर आपण पहिल्यांदा केतकी ताईपासून सुरुवात करूया. बघूया ती कोणाला फोन लावते आणि काय बोलते. हॅलो आबा, कसे? आणि आता पद्मनाभ, तुझ्या दृष्टिकोनातून कोण हिरो आहे ते आपण बघूया. हॅलो अण्णा, कसे आहे तुम्ही? हो मी पण मजेत. हो तुमची तब्येत कशी आहे? हो मी पण मजेत आहे. नाही, हिंदी बोलतात ना ते? हा, हिंदी बोलतात ना ते? कोण? अण्णा? अण्णा हजारे. अण्णा हजारे होय? मग मला अण्णा हजारेंना फोन लावलाय तू? हो. मला वाटतं तुमच्या अण्णांना कोणत्या तरी फोन लावलाय. लावला, मराठी बोलतात, मराठी बोलतात. बोलता, बोला, बिंदास बिंदास. हॅलो, हो तुमची तब्येत ठीक आहे ना? हो. बापरे, हे सॉलिडच आहे. पण तू त्यांच्यासाठी कुठलं गाणं म्हणलं होतंस म्हणे कार्यक्रमात? जॉईन दिस अण्णागिरी. कसं कसं होतं? जॉईन दिस
अण्णागिरी 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 जी. Join this अण्णागिरी 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 जी. Everywhere corruption, money growing black. Black करने white white, अन्न देंगे fight. Join this अण्णागिरी 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 जी. Join this अण्णागिरी 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 जी. क्या बात आहे. केतकी, पद्मनाभ, आज तुम्ही आलात, खूप मजा आली. तुमच्याशी गप्पा मारायला फार मजा आली. मला तुमच्याकडे खूप काही शिकायला मिळालं. मला हे शिकायला मिळालं की पद्मनाभचा हिरो सलमान शाहरुख नसून अण्णा हजारे आहेत. आणि मला तुझ्याकडनंही खूप काही शिकायला मिळालं की एवढी मोठी झालीस तरीसुद्धा आजोबांची आठवण येते आणि त्यांच्याकडनं शिकलेल्याची जाण आहे, आईवडिलांचे संस्कार आहेत आणि ते तू घट्ट धरून ठेवलेले आहेस. तर थँक्यू व्हेरी मच इथे आल्याबद्दल.